स्टार 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमी आहे राळेगण सिद्धी येथून. शिवपानंद शेतरस्ते चळवळ देशभर पोहोचेल. अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक. देशाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी राळेगण सिद्धी येथे शिवपानंद शेतरस्ते चळवळीच्या कामाचे कौतुक केले. शरद पवळे हे माझ्या गावच्या शेजारील नारायण गव्हाण येथून असून माझ्याकडे नेहमी येत असतात. हा कार्यकर्ता निस्वार्थी आहे. या चळवळीची सुरुवातही त्याने माझ्यापासूनच केली आहे. त्याच्या स्वतःच्या शेत रस्त्याबद्दल त्याने जे सोचले त्यातून त्याला प्रेरणा मिळाली आणि शिवपानंद शेत रस्ते चळवळ सुरू केली. चळवळी राज्यभर व्यापक स्वरूप धारण केल्याचा मलाही अभिमान वाटतो. आता तर शासनालाही याची दखल घ्यावी लागली. चळवळीतील तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचे हे यश आहे. कुणालाही न सुचलेला हा विषय तुम्ही घेतला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होऊ लागलाय. त्यामुळे तुमचे आणि चळवळीचे हे काम देशभर पोहोचेल याची तुम्हाला खात्री आहे आणि त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छाही आहेत, असे गौरवोद्गार अण्णांनी यावेळी काढले. मार्गाने पाणंद रस्ता शेतकऱ्यांना मिळू लागला. आज शेतकरी पाणंद रस्त्यामुळं खुश आहे, समाधानी आहे. त्यांना कळलं की हे आपसामधले भांडणं मिटवायचे असेल तर आपसामध्ये हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि पवळ्यांनी जे काम केलं, मी तर म्हणाल इविलेसे रोप लाविले द्वारी, एवढंस रोप द्वारात लावलं. इविलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी. शेतकऱ्यांचा मोठा फायदा आलाय. मोजणी करायला जे पैसे लागत होते ते आता माफ झाले. मोजणी करायला पैसे देण्याची गरज नाही. ते आवश्यकता आहे, गरज नाही. हे करायला पाहिजे हे शासनालाही पटलं आणि शासनाने योजना सुरू केल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी. वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून सुरू केलं. की माझ्या शेजारच्या गावाचा कार्यकर्ता नारायण गव्हाण, कधी वाटलं नव्हतं की तो असं काम उभं करेल. हळूहळू 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 करत 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 आता राज्य स्तरावरती तो गेला आणि होऊ शकतं उद्या सगळं देशभर पसरेल. आणि ते शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आज शेतकऱ्यांचे भांडण तंट अनेक बाबीत होतात, पण शिवपानंद रस्त्यावरून नेहमी भांडणं होतात. आता कायदेशीर तुम्हाला हे काम करता येईल. कायदेशीर भांडण तंट होणार नाही. एवढं महत्वाचं काम झालंय.